मला ना व्हिडिओ काढायचा नव्हता कारण वारं जितकं सुटलेलं आहे. पण ना मी समोर गेले, पण तुम्हाला काय सांगू, इतका वास येतो, मस्त छान वास येतो कशाचा. चला तर दाखव. हाय, हॅलो, नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि केलेल्या कमेंटबद्दल पण. आणि ना तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली. भाजी काय करायची, भाजी काय करायची. भाजीला असलं तरी पण प्रश्न असतो काय करू, आणि नसलं तरी पण प्रश्न असतो काय करू. तर आमच्या इकडे कालच बाजार झाला. बाजारचं भरपूर आहे, शेवग्याच्या शेंगा, कढीची याची भाजी, शेपूची भाजी, मेथीची भाजी, भरपूर असं काही काही आहे. पण काय करू हेच डोकं लागत नाही. म्हणलं चला आज ना शेवग्याची आमटीच करू. अवतारावर काही लक्ष देऊ नका. वावरात जायचं असल्यावर असंच डोकं बिकं काही विचारत नाही, आणि शेतात जाताना डोकं विचारत असते. सकाळी उठले, देवपूजा वगैरे, चहा पाणी, शेण झाडून सर्व झालं आहे. आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. म्हणलं चला स्वयंपाक करून घेऊ आणि त्यानंतर बाकीचे कामं होतात मग. आणि दोघे असल्यामुळे ना आम्हाला पटपट काम होतं. दोघी, एक जणीला भरपूर लोड येतो, त्यामुळे दोघी आहे, आत्या आणि मी. तर पटापट कामं होती. शेवग्याच्या शेंगा चिरून घेतल्या आणि जे काही कचरा आहे त्या प्लेटमध्ये भरून घेतला. असा जर कचरा भरून ठेवला एका प्लेटमध्ये नाही तर कशामध्ये, तर जास्त घाण होत नाही, जास्त राडा होत नाही. त्यामुळे मी असं करत असते. मी कचरा कुंडी पण आणली होती, ती पायानं दाबल्यावर नाही की ती वर होतं तिचं झाकण, ती आणली होती घरामध्ये ठेवण्यासाठी. पण मला काही ती आवडली नाही. कारण टाकून ठेवलं का ते माणसाला कधी कधी ध्यान राहत नाही, आणि इतकी धावपळ आहे शेतात जाताना, तर ना त्याच्यात मग चिलटं माश्या होत्यात. तर मी ती ठेवूनच दिली. त्याच्यात काही टाकत नाही, त्यामुळे मला ठेवून द्या. वर बी सगळा पसारा पसारा असला की काय कशात काय ठेवावं, कुठं काय ठेवावं हे सगळं विस्कटून जातं. त्यामुळे मी ती ठेवून दिली. जास्त काही लांब नाही, काही नाही, जवळच आहे अंगण. तर अंगणामध्ये नेऊन टाकलं, एक टोपलं केलं तर होऊन जातं आहे. तर शेवग्याची आमटी करायची होती. खोबरं चिरून घेतलं, आणि खोबरं, फूल, धने आणि शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ भाजून घेतली. आज ना फुटाणे संपले होते, काल आणायचं लक्षातच नाही मला. फुटाण्यांना भाजी खूप छान होते, काळ्या मसाल्याची भाजी. पण हरभऱ्याची डाळ टाकली. आता ना मी मसाला भाजला आणि लगेच लाईटच गेली. आता लाईट गेल्यावर मी काय केलं, अर्ध्या चपात्या करून घेतल्या, आणि लाईट आल्यावर मिक्सरला मसाला काढला, आणि त्यानंतर कढई एका बाजूला ठेवली. आता तवा गरम आहे, म्हणलं दोही बी करून घेऊ. तवा एकदा थंड झाला की परत तो गरम करा, परत चपाती करा. खूप गॅस जळतो. माझी शेगडी पण काही चलानाच नाही, 2 महिने झाले. आणि गॅस ना 2 महिने पण जात नाही. चुलीवर करायचं तर कंटाळाच येतो, पण गॅस पण 2 महिने पण जात नाही. शेगडी पण हे झाली माझी, काय झाली, खराब झाली. म्हणजे ती चलतच नाही. त्यामुळे म्हणलं आता नवीन घेऊ, त्यानंतर पाहू कोणती घ्यायची कोणती नाही. आता मग एकीकडे चपात्या चालू आहे, एकीकडे भाजी चालू आहे. पण एका ताईने कमेंट केली होती की सध्या एक व्हिडिओ व्हायरल आहे. आमच्या शेतामध्ये ना पेरणीच्या टायमाला एक मुलगा होता, एक 12-13 वर्षाचा मुलगा होता सरकी लावायला. तर तिथे त्या ताई 2-3 वेळेस मला विचारलं, ताई त्या मुलाला आई वडील आहे की नाही. तर ताई, जे मुलं शेतामध्ये येतात असं नाही की त्यांना आई वडील आहे की नाही असं विचारलं तुम्ही, तर तुम्ही मायेपोटीच विचारलं. भारी वाटलं, तुमच्या 2-3 कमेंट आल्या. तर असे पण माणसं आहेत जे अनोळखी आहे, त्यांची चिंता करतात, त्यांच्याविषयी एवढं चांगलं बोलतात, भारी वाटतं. आणि पण ना पेरणीच्या टायमाला एवढी गडबड असते, लहान मुलं असो की म्हातारे माणसं असो, त्यांना कोणीच घरी ठेवत नाही. चला 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 असं करतात. आणि पेरणीच्या टायमाला मुलांना पण खूप असा उत्साह असतो, आणि चला आपण ना कामाला गेलं तर आपल्याला पैसे येतील, आपण मग पुस्तक घेऊ, वह्या घेऊ, पेन घेऊ, कंपास घेऊ, असं मुलांच्या मनात असतं. आता तुम्ही म्हणता आई वडील देत नाही का. गावाकडे ना अशी परिस्थितीच असते. असं नाही की प्रत्येकाचे आई वडील तितकं त्यांना पुरवू शकते, अशा पण परिस्थिती सगळ्यांच्या नसतात. आमच्या इकडे भरपूर असे गरीब म्हणा किंवा माझ्यासारखे मिडल क्लास म्हणा, छोटे छोटे शेतकरी म्हणा, माझे पण मुलं शेतामध्ये येतात पेरणीला, खत घालायला.
आणि शेतकऱ्याचे जे लेकरं असतात ना, ते लेकरं कष्टाळूच असतात. त्यांना दिसतं आईवडील आपले किती काम करत, आपण पण थोडासा हातभार लावू तर त्यांना आई वडील बहीण भाऊ सगळं काही आहे. आमच्या घरासमोरच त्याचं घर आहे आणि त्या दिवशी मला बयाच नव्हत्या. म्हणलं दादा चल ये. आज मस्त अशी शेवग्याची आमटी बनवली आणि शेवग्याची आमटी ना काळ्या मसाल्याची चांगली लागते, त्यामुळे मी काळ्या मसाल्याचीच बनवते. मस्त लागते. कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थंड झाली, अजून थंड झाली का छान दिसते. आणि इकडे चपात्या पण झाल्या माझ्या. आता भाजी आणि चपाती जितक्या लवकर करेल तितक्या लवकर पटकन आवरतं. एकदा स्वयंपाक झाला की बाकीचे कामं पटपट आवरतात. आणि किचन ओट्यावर किती राडा आहे तर ही याची अंदाज तुम्हीच लावू शकता, कारण स्वयंपाक झाल्यावर भरपूर राडा असतो. आता म्हणताना हे उंडा करून ठेवला. आज आमची मांजर आलीच नाही, त्यामुळे तिच्या वाट्याचा इथंच ठेवला. आली की टाकते तिला. चला तर एवढा मोठा राडा आहे, एक दाखवते मी. तर एवढा सगळा राडा मला आवरायचा आहे आणि नंतर डबे भरायचे. चला तर जेवण वगैरे केले, डबे भरले आणि तुम्हाला सांगते वावरात जाताना मी एवढं चकचक करून वावरात जात असते. भांडे घासली, गॅस पुसला, किचन ओटा पुसला. पाहू शकता एवढं चकचक दिसतंय. आणि तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ पहिला असेल, पण मी तुम्हाला लाईव्ह दाखवते. हे पा सगळे एकदम चकचक झाले. दार लावून घेते, कारण आता शेतात जायचं तर दार लावून तुम्हाला पूर्ण दाखवते. बऱ्याच ताई म्हणतात ताई एडिटिंग करता तुम्ही, तर एडिटिंग तर करावंच लागते असं नाही, पण जे रिअल आहे तेच दाखवण्याचा मी प्रयत्न करते. मला काही एवढं जास्त येत नाही, व्हिडिओमध्ये बोलता पण येत नाही, काय बोलावं काय नाही. तर हे पा इकडं टोपलं भरून ठेवलं आहे. आता कळशी रिकामीच न्यायची. आज तिकडं ना पाणी असतं, ज्या शेतात पाणी नाही ना त्या शेतात घरून नेतो आणि ज्या शेतात पाणी आहे ती अशी रिकामीच कळशी नेत असते. तर हे पा माझा समोरचा वाडा असा काहीतरी आहे आणि इकडे थोडेफार झाडं वगैरे लावलेले आहेत. असं आहे छोटंसं घर माझं. आणि तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच सगळं दाखवेल. जे रस्त्यानं सरकी आहे का त्या मावशीची सरकी एवढी मस्त आहे. आम्ही वावरात चालल्यानं मला म्हटलं थोडंसं शूट घेऊ. त्यांची उन्हाळ्यातली सरकी पाहू शकता किती छान आहे. चाललो आता आम्ही वावरामध्ये, पण म्हटलं तुम्हाला पण दाखवावी की सरकी किती छान दिसते आहे की नाही. तिकडं काय म्हणते ते चहा असते त्याच्यासारखी हिरवीगार आहे. असो, जे जिकडे पीक आहे ते तिकडं सगळ्यांना आपुलकीचंच असतं. तर आपल्या इकडे ना भरपूर प्रमाणात सरकीच लावतात. चला तर मग वावरात गेल्यावर सांगते. मला ना व्हिडिओ काढायचा नव्हता, कारण वारं इतकं सुटलेलं आहे. पण ना मी समोर गेले, पण तुम्हाला काय सांगू इतका वास येतो, मस्त छान वास येतो कशाचा. चला तर दाखवते मी तुम्हाला. तर हे पहा, हे ना आम्ही सरकी लावताना जे बी असतं ना त्यामध्ये असे धने लावतात. तर त्या धण्याचं हे पहा एवढी छान मस्त अशी कोथिंबीर आली पाहू शकता. आणि इतका छान सुगंध येतो याचा. वारं भरपूर सुटलेलं आहे, तुम्हाला आवाजच येत असेल. आणि ना जी सगळ्यात आधी उगली ना तिला असे धने आले. किती सुंदर फुलं आहे. आणि जर मी विचारलं फोटो वगैरे टाकून हे फुल कशाचं, तर बऱ्याच जणाला ओळखू पण नाही येणार की हे कोथिंबिरीचं इतकं सुंदर असं फुल असेल. पाहू शकता किती छान आहे. खरंच निसर्ग म्हणजे एक खजानाच आहे. सुंदरता म्हणा नाही तर काय सुद्धा म्हणू शकता. चला आता मी ही घेते, कारण आम्ही खुरपीत पुढं गेलो ना मग ही नंतर सापडतच नाही. तर म्हणलं चला व्हिडिओ करते आणि थोडीशी खिशामध्ये घेते पण. आणि तुम्हाला सांगते अशी खुडून घेतली ना परत तिला असे छान पानं फुटतात. आणि याचं ना तुम्ही पिठलं बनवायचं आणि खिचडी बनवायची, एवढी भारी होते ना.